जसराजला नाचवलं का नाहीस तू या व्हिडिओ मध्ये? काय नाचला तो, डेंजर. मी असं नाचलो तरी फार हलत नाही ते लांबून पाहताना कळत नाही नाचतो आणि खूप उत्साहाने नाचायला गेलो तर फ्रेमच्या बाहेर जातो. म्हणजे असं आम्हाला पर्टिक्युलर असं हे नव्हतं दिलं आम्हाला की तुम्ही असे स्टेप्स वगैरे पहिल्या दिवशी शिकवायचा प्रयत्न केला त्यांनी आम्हाला की असं करा, पण त्याला कळलं हे तुमचे ना हो पाई भाई. सो त्याच्यामुळे बेटा तुम अपना ही करो, जो तुमको जमता है वो करो, असं सुजितनी म्हटलं आणि आम्हाला जे जमलं आम्ही ते केलं. क्या बात आहे. जसराज, पण तुझा पण काही इरादा आता ऍक्टिंगचा वगैरे आहे का? इतकं छान सुरुवातच तू सुंदर करून दिली असते. मला कोण घेणार, मला घेईल रेडी आहे बाबा. कॉलेजच्या काळात नाटकं वगैरे करायचो मी, म्हणजे स्टेजवर सुद्धा, पण ते कंटाळा आला नंतर स्टेजवर सुद्धा नाटकं करायचं. हे निघून गेल्यानंतर आपल्याला कळतं स्टेजवर सुद्धा. म्हणून पुणेकरांकडे वेळ असतो, एखादा जोक समजायला पण वेळ लागतो. तसंच गाणं काही काही लोकांना कळलं नाही, परत ऐका आज गाणं बघतो. म्हणून एवढे हिट्स आलेत की जरा परत काय म्हणाले नक्की, एका श्वासात बोललाय तो. ऍक्च्युली कळलं नाही यार. लास्ट वाला जो स्टांजा आहे ना, तो मी एका श्वासात खरंच बोललोय. तू एवढे जे दागिने आता घातलेस तर एवढं सगळं हे प्रिपरेशन तुला करावं लागलं की गॉड गिफ्ट आहे हे सगळं? हे इनबॉर्न टॅलेंट आहे. पण रॅपर म्हणून ठीक आहे की मला काय म्हणायचंय की लिखाण किंवा ते सुचणं वगैरे ठीक आहे, पण ती स्टाईल आणणं स्वतःमध्ये किंवा ते तसं वाटलं पण पाहिजे. ती स्टाईल इनबॉर्न असते, ते तुम्ही शिकून येत नाही, विकत नाही घेऊ शकत ना, तुम्ही ती शिकू शकता. थँक्यू. सो ते ऑटोमॅटिकली निघतं का. म्हणजे मी आय स्वेअर आय एम टेलिंग यू की मी आजपर्यंत मी कधी कोणता कॅमेरा फेस नव्हता केला आयुष्यात ना, मी गायन शिकलोय कधी. पण जे मी करत होतो मग हेच मला लेस्ली सरांनी, म्हणजे जे माझे गुरु आहेत, ज्यांनी मला ते ब्रेक दिला की बाबा तू कर, त्यांनी मला सांगितलं जो तू बाथरूम के अंदर करता ना श्रेयस, वो तू लोगों के सामने कर, म्हणजे कपडे पहन बस. असं त्यांनी मला क्लिअरली सांगितलं होतं. तर मी म्हटलं ठीक आहे सर, जैसा तू आहे वैसा दिखा. तर मी जसा आहे मी तसं दाखवतो. मला सांग जसराज की पुण्याविषयी तुझं प्रांजळ मत काय आहे? निवांत हा पुण्याला समानार्थी शब्द वाटतो मला. काही कशाची घाई नाही, उगीच धावपळ नाही, काही म्हणजे असं उगीच म्हणजे थंड घ्या असं दुसऱ्याला गाठायची काही चढाओढ नाही. आपलं काम करत राहायचं. आणि म्हणजे वेळ असतो सगळ्यांकडे की बाबा चौकात कुणीतरी गाडी ब्रश केली तर तिकडे थांबून बाकी गाड्यांचं काही होत नाही. अरे मला एक्सपिरियन्स आहे, मी सांगतो. मी जेव्हा गाडी चालवतोच तसा, तर कोणी कोणाला मी बघतो ना ठोकलं असं, म्हणजे कसं मुंबई असलं नागपूर असलं काही असलं, तिथे लोक उतरतात, भांडतात, शिवाय घालतात. तिथे कसं नाहीये, असं ठोकलं ना धाड ते बघतो. पण आता तुम्ही करिअरच्या दृष्टीने मुंबईत स्थायिक होताय, अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या पुणेकरांकडून मुंबईकरांनी घेतल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? कमी शब्दात जास्तीत जास्त कशी कोणाची टिंगल उडवायची, अपमान कसा करायचा, फुटपाथवरनं गाडी कशी चालवायची, मुळात चांगल्या कामांसाठी वेळ लागतो हे गृहीत कसं धरायचं की बाबा पटापट उद्या पाहिजे वगैरे असं नसतं. करेक्ट. काल मुंबईत तर काल पाहिजे असं म्हणतात. तुम्ही शिका, भाषा, वेळ द्या. भाषा मराठी का कशी बोलायची. आणि अशी कुठली गोष्ट आहे जी पुणेकरांनी मुंबईकरांकडनं घेतली पाहिजे? ट्रॅफिक, व्यवस्थित गाडी स्ट्रेट चालवणं प्लीज. सरळ गाडी चालवा, अशी लोक घुसवू कुठे. जसराज, तू याच्या आधी सगळे प्रयोगच केलेस म्हणायला हरकत नाही. फ्युजन वगैरे या गोष्टींमध्ये तुला खूप इंटरेस्ट आहे. आता पुन्हा रॅपर सोबत तुझं इतकं छान ट्युनिंग जमलंय, तर ही सगळी प्रोसेस कशी एन्जॉय करतोयस तू? फार मजा येते. म्हणजे असे लोक, म्हणजे एकतर माझ्यापेक्षा लहान असेल या वयाचा प्रोड्युसर मिळणे आहे का? 25 वयाचा आहे. म्हणजे खूप लहान आहे. सॉरी 26. असे प्रोड्युसर मिळणे एवढे उत्साही. तू वयाने मोठा आहेस असं म्हणतोस की अनुभवाने? नाही, वयाने. पुणेकरच आला, मला असंच घेतो नेहमी सार्कॅस्टिकली. ही कलका लोंडा आहे. अच्छा काम. पण अशा एवढा उत्साह असलेला प्रोड्युसर मी आम्ही पहिल्यांदा पाहिला. आणि जो हे करू ते करू असं सारखं चालू असतं. एक आता पुणे रॅप झालंय, एवढे मस्त हिट्स मिळतात, व्ह्यूज मिळतात, आता पुढचं चालू करूयात लगेच. तर लोक पाहिजेत इंडस्ट्रीत आणि असा माणूस पाहिजे आसपास, ज्याच्यामुळे खूप प्रेरणा आणि खूप उत्साह मिळत असतो काम करायला. पण खरंच किती खुश आहेस, खूप चांगला रिस्पॉन्स मिळालाय व्हिडिओला. आम्ही जे प्रयत्न केलेत ते प्रयत्न का केले, कोणासाठी केले, तर त्यांच्याच म्हणजे आपल्या ऑडियन्ससाठीच केलेले आहेत. सो आपल्याला तेच आवडतं, म्हणजे लोकांना एंटरटेन कसं करणे. तेच मी हे करतोय की आपले गाणे आहेत, त्यासोबत सोबत मोटिव्ह हा आहे की एक विजन आहे
फ्युचर मधलं की एक मराठी पॉप इंडस्ट्रीला काही ना काही लेवलवरती आपल्याला रिव्हॉल्युशनची गरज आहे. त्या रिव्हॉल्युशन घेऊन आपण काहीतरी वेगळं करावं आणि एक लेवलला आपण पण सेट व्हावं. म्हणजे जसं इंटरनॅशनल लेवलचे आर्टिस्ट मानले जातात, आपले हिंदी लेवलचे आर्टिस्ट मानले जातात, त्या लेवलचे आपण पण का नाही. सो मराठी पाऊल पडतंय पुढं. थँक्यू. आम्हाला काही मिळेल का जरा ऐकायला? ऐकून थांब. ही आहे 1 ते 4. 1 ते 4 सारे पसार हो वरण भातानं तुपाच्या धारेनं लिंबाच्या फोडीनं बायकोच्या जोडीनं देऊन ता. अरे काय करतो तू? बर परत म्हणू. हा प्लीज. बायकोच्या जोडीनं देऊन तारून आराम करू. सायंकाळी मग डोलता उर्मट बोलता जगाची माप काढायला सुरू. 1 2 3 गो. आम्ही जो मात पुणेकर, दुनिया को मात पुणेकर, चपखल उत्तर पुणेकर, हाताचं अंतर पुणेकर, अकलेचा सागर पुणेकर, गोडीत जहर पुणेकर, किंव अति क्रिएटिव्ह पाट्यांचा कहर पुणेकर, वाढीव आमचे पुणे इथे होतात 5 बेदुणे. आम्हीच केवळ दर्जा आणि बाकी सारे खारे दाणे, साऱ्यांना घराणे इथे सारे 150 शहाणे. आमच्या पुढे नाही कोणी, कोणे रे तिकडे कोणे धोतर वाले पगडी वाले आम्ही पुणेरी. SP मॉडर्न FC वाले आम्ही पुणेरी. स्कार्फ बांधून रायडर मुली पक्का पुणेरी. शुद्ध स्पष्ट स्वच्छ आमची बोली आम्ही पुणेरी. वा 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 वा. थँक्यू सो मच. किती भारी गप्पा मारल्यात तुम्ही. आणि हे तुमचं रॅप मला पण खूप आवडलंय, सगळ्यांना खूप आवडलंय. तुझ्या या नव्या फील्डसाठी, तुझ्या नव्या पॅशनसाठी आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. मला आणि हर गाण्यानंतर आपण असा छान वाटलं. येस अगदी मजा आली. हा सगळ्यात वेगळा इंटरव्ह्यू होता आतापर्यंतचा. तर असा हा छान इंटरव्ह्यू होता, इथेच संपला. आणि थँक्यू सो मच तुम्ही दोघं जणाला इतका छान. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. अरे